साडी बरोबर. तुम्ही तारा आणले, गोल्डन तारा, ज्वेलरीचं तुम्हाला कळत असेल तर कानातले, नाकातले, बरोबर. रुखवतामध्ये पण तुम्ही वापरू शकता, डोहाळे जेवणासाठी पण वापरू शकता, विक्रीसाठी वापरू शकता आणि स्वतः ऍज अ फॅशन म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टी वापरू शकता. टिकली बनवू शकता. मार्केटमध्ये कागद मिळतो जो त्याचं स्टिकर काढलं की डायरेक्ट डोक्याला चिपकतो, असा पेपर मिळतो. त्या पेपरावरती तुम्ही पॅच चिपका, पॅच कट करा. छोट्या 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 डिझाईनच्या काय बनवू शकता, टिकल्या बनवू शकता. आणि जशी साडी तसं, जसा ड्रेस तशी टिकली, बरोबर. चपला मिळतात, 100 रुपयाला मिळतात. त्याला फुलं लावली की झाल्या 250 रुपयाच्या चपला झाल्या. फुलं कोणत्या कलरची लावायची, जसा ड्रेस तशी चप्पल, बरोबर. पर्स असतात तुमच्या, पर्सला फुलं लावा, साडीच्या मॅचिंग करता येईल तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करायसाठी होणार, आर्टिस्टिक वस्तू क्रिएट करण्यासाठी होणार. तर तुमचं हे काम असणार की जसं तुमचं ड्रेस आहे, जसं तुमचं वागणं बोलणं असेल, त्याला अनुसरून तुम्हाला स्वतःला या सगळ्या गोष्टी काय करायच्या, क्रिएट करायच्या, बरोबर. आणि मॅचिंग सगळ्या गोष्टी क्रिएट करून तुमचे जिल्हा परिषद सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, मोठमोठे गावात येतात लोक, काही ज्वेलरी असेल, काही तुमचं पॅचेस असतील, काही तुम्ही पर्स बनवले असतील, अशा अनेक गोष्टींसाठी, ड्रेस ब्लाउज वरती लावण्यासाठी तुम्ही चांगले चांगले काय बनवू शकता, पॅचेस बनवू शकता. त्याचबरोबर तुम्ही पेंटिंगच्या फ्रेम पण बनवू शकता. आता एखादं तुम्ही चित्र घेतलं, शिवाजी महाराजांचं असेल किंवा कोणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असेल, जिजाभाऊ असेल, निसर्ग चित्र असेल, ते एका पेपरवर ठेवलं आणि गिरवून घेतलं, बरोबर. आणि नंतर तुम्ही त्याला काय केलं, एम्ब्रॉयडरी भरलं सगळं. चेहरा कसा भरायचा, प्राण्यांचे चेहरे असतील त्या स्किनचे कलर वापरून ते भरला आणि त्याला काचेची फ्रेम केली, तर ती फ्रेम 2,500 3,000 सुद्धा काय जाऊ शकते, विकली जाऊ शकते. कारण हे सगळं काय तुमचं हँडवर्क, म्हणजे हँड एम्ब्रॉयडरी